महाराष्ट्र बंद 27 एप्रिल पासून कृषी केंद्रे का बंद राहणार? शेतकरी आणि दुकानदार दोघांचे नुकसान नक्की कोणामुळे? नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. येत्या 27 एप्रिल 2026 म्हणजे सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी विक्रेत्यांनी माफदा बेमुदत बंद पुकारला आहे. तुमच्या मनात प्रश्न असेल की ऐन हंगामाच्या तोंडावर हा बंद का? हा बंद केवळ दुकानदारासाठी आहे की यात शेतकऱ्याचे हित दडले आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बंदामागची 10 प्रमुख कारणे आणि सध्याच्या मार्केटची विदारक सत्य परिस्थिती जाणून घेणार आहोत. मुद्दा क्रमांक 1 मध्ये पाहणार आहोत खत कंपन्याची लिंकिंग सक्ती. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे खत कंपन्याकडून केली जाणारी लिंकिंग. जेव्हा दुकानदार कंपनीकडे युरिया किंवा DAP सारख्या आवश्यक खताची मागणी करतात तेव्हा कंपन्या त्यांना नको असलेल्या इतर माल, उदाहरणार्थ महागडी औषधे किंवा न लागणारी खते ज्यामध्ये 19 PDM, पोटॅश, नॅनो DAP, मायक्रोला असे घेण्याची सक्ती करतात. दुकानदाराला हा माल घ्यावाच लागतो कारण त्याला आपल्या शेतकरी बांधवांना खत उपलब्ध करून द्यायचे असते. त्यामुळे दुकानदाराचे भांडवल अडकते आणि त्याचा भार कुठेतरी व्यवस्थेवर येतो. हे थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही मंठा तालुका असोसिएशनच्या वतीने तहसील कार्यालय, गट विकास अधिकारी, पोलीस स्टेशन आणि कृषी विभाग मंठा येथे आमचे सर्व सहकारी आणि माफदा संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री संजय भाऊ पवार पाटील आणि सचिव भारत सेठ महाजन यांच्यासह दिनांक 23 गुरुवार रोजी निवेदन देण्यात आले आहे. मुद्दा क्रमांक 2 अनाधिकृत HDBT बियाणे विक्री. मार्केटमध्ये सध्या अनाधिकृत HDBT बियाण्याचा सुळसुळाट झाला आहे. या बियाण्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो आणि याला कोणताही कायदेशीर आधार नसतो. अशा बियाण्याच्या विक्रीमुळे अधिकृत बियाणे विकणाऱ्या दुकानदारावर अन्याय होत आहे आणि शेतकऱ्याचीही फसवणूक होण्याची भीती असते. मुद्दा क्रमांक 3 बेकायदेशीर एजंट आणि थेट विक्री. अनेक ठिकाणी अवैध कीटकनाशके आणि खते थेट शेतकऱ्यांना अनाधिकृत एजंटद्वारे विकली जात आहेत. यात कोणतीही पावती नसते किंवा गुणवत्तेची हमी नसते. जेव्हा यात शेतकऱ्याचे नुकसान होते तेव्हा जबाबदारी कोणाची? अधिकृत दुकानदारांना नियमाचा विळखा आहे. मग या अनधिकृत विक्रीवर सरकार गप्प का? मुद्दा क्रमांक 4 जाचक साथी ॲप आणि नियम. सरकारने साथी ॲपच्या माध्यमातून बियाणे विक्री अनिवार्य केली आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या, सर्व्हर डाऊन होणे आणि या ॲपमधील तांत्रिक अडचणीमुळे बियाणे विक्री करणे दुकानदारासाठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच किरकोळ खत विक्रेत्यावर लादलेले नवनवीन जाचक नियम व्यवसायात अडथळे निर्माण करत आहेत. मुद्दा क्रमांक 5 कीटकनाशक कंपन्याची अरेरावी. अनेक कीटकनाशक कंपन्या मुदत संपलेला म्हणजे एक्सपायर माल परत घेण्यास नकार देतात. हा माल दुकानात पडून राहिल्याने दुकानदाराचे आर्थिक नुकसान होते आणि तो माल नष्ट करण्याची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण होतो. मुद्दा क्रमांक 6 पुन्हा वाढलेला इन्स्पेक्टर राज. दुकानदारांना सहकार्य करण्याऐवजी प्रशासनाकडून पुन्हा एकदा इन्स्पेक्टर राज सुरू झाले आहे. वारंवार होणाऱ्या तपासण्या आणि त्यातील जाचकाटीमुळे प्रामाणिक दुकानदार त्रस्त झाला आहे. त्यातच नवीन लागू होणारे बियाणे आणि कीटकनाशक कायदे अधिकच जाचक आहेत. मुद्दा क्रमांक 7 सीलबंद मालासाठी दुकानदाराला शिक्षा का? सर्वात मोठा अन्याय म्हणजे जर एखादी कंपनी सीलबंद डब्यात किंवा बॅगेत कमी प्रतीचा माल देत असेल तर त्या दुकानदाराचा काय दोष? माल कंपनीने पॅक केला, सील कंपनीचा आहे, पण शिक्षा मात्र दुकानदाराला होती. हा अन्याय थांबला पाहिजे अशी मागणी माफदा करत आहे. ही परिस्थिती कोणामुळे आली? शेतकरी मित्रांनो, दुकानदार हा तुमचा शत्रू नाही, तर तो शेती व्यवसायाचा एक मुख्य कणा आहे. आजवर अशी परिस्थिती कधीच नव्हती, पण सध्याच्या सरकारी धोरणामुळे आणि कंपन्याच्या मनमानी कारभारामुळे दुकानदारांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. दुकानदाराला माल विकताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुमच्या खिशावर आणि शेतीवर होत आहे. माझे तुम्हाला आव्हान राहील की 27 एप्रिल पासून होणाऱ्या या बंदला
शेतकऱ्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद द्यावा। ही लढाई केवळ दुकानदाराची नाही तर शेती क्षेत्रातील पारदर्शकता आणि सुलभतेसाठी आहे। जर हे जाचक नियम बदलले तरच शेतकऱ्याला योग्य दरात आणि चांगल्या गुणवत्तेचा माल वेळेवर मिळू शकेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या बंदचे खरे कारण समजेल। आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान। भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत राम राम।